गटाराचे पाणी चोहीकडे, एसटीची वाट पाहत उभे राहावे कुणीकडे व मारुतीचे दर्शन घेण्यासाठी जावे कसे. नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. बातमी कोरेगाव मधून आहे. कोरेगाव हे तालुक्याचे ठिकाण असून जुना एसटी स्टँड परिसरात गटाराच्या लाईनची पाईपलाईन फुटली असून एसटी स्टँड परिसरात दुर्गंधी पसरली आहे व त्यामुळे एसटी स्टँड परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे तसेच स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे व नाल्याचे पाणी रस्त्यावरून वाहत असून याच ठिकाणी हनुमान मंदिर असून मंदिरात जाताना लोकांना नाकाला रुमाल लावून दर्शनासाठी जावे लागत आहे. अशा वेळी कोरेगाव नगरपंचायत कोरेगावकरांच्याकडून वसूल केलेल्या आरोग्य कराचे नक्की करते काय, असा संतप्त सवाल सुद्धा कोरेगावचे नागरिक विचारत आहेत. तुम्ही बघू शकत असाल या ठिकाणी गटाराच्या लाईनची पाईपलाईन फुटल्यामुळे या पाईपलाईनच्या पाण्यावरती अक्षरशः या ठिकाणी गवत उगवलेलं आहे. तुम्ही बघू शकत असाल असं पाणी सांडल्यामुळे लोकांना ये जा करताना हे घाण पाणी ओलांडून जावं लागत आहे व या पाण्यावरती बसून मच्छर सुद्धा राज्य करत आहे व हे गटाराचे पाणी पूर्ण या सिमेंटच्या रस्त्यावरून वाहत लांबपर्यंत जात आहे व त्यामुळे या घाण पाण्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येत आहे व येणाऱ्या जाणाऱ्या वाहनामुळे पादाचाऱ्यांचे कपडे सुद्धा खराब होत आहेत. मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. मानदेश न्यूज साठी कोरेगावहून कोरेगाव तालुका प्रतिनिधी दादा वाकडे, मानदेश न्यूज कोरेगाव. बैठ के